जाणता राजा तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी ISP मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीशभाऊ गोडसे यांनी पवार साहेबांना स्वातंत्र्यपूर्व काळातील खास भेट म्हणून 1964 सालच्या जॉर्ज 6व्या कालखंडातील 150 चांदी आणि चलनातील नाण्यांचा संच, त्यामध्ये महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम अशा अनेक महान विभूतींच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने जी नाणी तयार करून चलनात आणली, या तयार नाण्यांमध्ये साहेबांची शेतकरी राजा म्हणून एक प्रतिमा तयार करून साहेबांचा एक फोटो त्यामध्ये लावून साहेबांना सुपूर्द केला। या ऐतिहासिक भेटीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते, मात्र ISP मजदूर संघाच्या वतीनं दिलेली ही ऐतिहासिक भेट सर्वांचे आकर्षण ठरली। या नाण्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग झळकतो। या अनोख्या भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नाणी केवळ ऐतिहासिकच नाहीत, तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा वारसा जतन करण्याचे प्रतीक आहे। ISP मजदूर संघाने हा संच पवार साहेबांना भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला। संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी सांगितले की पवार साहेब हे देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी प्रेरणास्थान आहेत। ही भेट त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करण्यासाठी आहे। नमस्कार। आज 12 डिसेंबरला आपल्या सर्वांचं दैवत माननीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेस संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना काही ना काही भेट त्या ठिकाणी देत असतो। आजसुद्धा या ठिकाणी आम्ही जे आपल्या संग्रहित नाणी चलनामधले जवळपास 150 नाणी त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत। त्या नाण्यांमध्ये महात्मा गांधीजी असेल, राजाजी छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाणं असेल, इंदिरा गांधीजींचं नाणं असेल, असे वेगवेगळे महापुरुष, त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे संत, वेगवेगळे देवता त्यांच्या स्मरणार्थ जी नाणी निघालेली आहेत ती सर्व नाणी एकत्रित करून त्यामध्ये विशेष करून आपल्या सर्वांना आठवत असेल की त्या ठिकाणी 2 कणीस याचा 1 रुपयाचा एक नाणं त्या ठिकाणी होतं आणि त्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी साहेबांचं आम्ही एक तैलचित्र त्या ठिकाणी बनवलेलं आहे। या ठिकाणी आपण बघाल तर 1964 पासून नाणी त्या ठिकाणी आहे। सुरुवातीच्या काळामध्ये देशाला अन्नाची गरज होती, त्याच्या स्मरणार्थ नाणी निघालेली आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी जास्त शेतकरी वर्गाने जास्त त्या ठिकाणी शेती करावी, जास्तीत जास्त अन्न पिकवावं याकरता त्या ठिकाणी नाणी निघालेली होती। म्हणजे लोकांना मोटिवेट करण्याकरता, प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याकरता सुद्धा नाणी त्या काळी निघालेली। वेगवेगळ्या काही ज्या घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये, त्यामध्ये वेगवेगळे ज्या काही जसे एशियन गेम झालेले असतील, त्याचबरोबर भारत छोडो आंदोलन झालं असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी शेती व्यवसायाकरता जे काही अधिवेशनं झाली असतील, अशा वेळेस त्या ठिकाणी नाणी त्या ठिकाणी संग्रहित नाणी काढण्याचं काम सरकारने त्यावेळेस केलेलं होतं आणि ती सर्व नाणी एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही आज साहेबांना त्या ठिकाणी भेट देत आहोत। मी या ठिकाणी परमेश्वरचरणी इतकीच प्रार्थना करेल की साहेबांना उदंड असं आयुष्य लाभो, शतकवीर ते त्या ठिकाणी हो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा त्या ठिकाणी हो। साहेबांना त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकरता त्यांनी खूप भरीव कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून एक शेतकरी राजा म्हणून त्यांना त्यांचं तैलचित्र असलेलं एक त्याच्यामध्ये विशेष करून 2 कणीस, जे बाजरीचे कणीस त्यावेळेस त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती, ते कंचाचं तैलचित्र त्यांच्याकरता आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे। तर मी ही भेट आज आम्ही त्यांना त्या ठिकाणी आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने देत आहोत। धन्यवाद। मुंबई येथील या विशेष सोहळ्याने पवार साहेबांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक रंगत दिली। या प्रसंगी त्यांना देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला। यावेळी संघटनेचे जगदीश गोडसे, सुंदर रमन, अण्णा सोनवणे, संदीप व्यवहारे, संतोष कटाळे, राजाभाऊ लहांगे, सुनील नाईक, सचिन दिवटे, सचिन चिडे, सोमनाथ काळे, विनोद खाडगे, प्रवीण निकुंभ, हिरामण आव्हाड, आप्पा जगताप, मच्छिंद्र जाधव यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।